Audio Jungle. Audio Jungle. जय खानदेश. कशा आहेत मैत्रिणी स्वन माझ्या मना. तर मी आता म्हणजे आपलं नवीन वर्षामाना नवीन यूट्यूब चॅनल सुरू करेल शे ते म्हणजे आपली जी बोलीभाषा आहे ना खानदेशी त्या नावाच मी यूट्यूब चॅनल सुरू करेल आहे. तर ते म्हणजे मी सुरू करणार तर मनासोबत तुम्ही पण सुरू करा असं मन मत आहे. म्हणून दुसरं पण शेत यूट्यूब चॅनल पण म्हटलं मग ज्या मैत्रिणी आहेत ना आपल्या की म्हणजे असं जास्त समजत नाही भीती वाटस की मी पण चॅनल ओपन करसू तर मला शब्द चुकतील का मला मराठी व्यवस्थित बोलता येणार नाही किंवा आम्ही खेडा मारातच मग आम्ही कसं चॅनल स्टार्ट करानं कसा व्हिडिओ टाकानं वगैरे किंवा चाळीमा पण राहणाऱ्या राहतच आपल्या मैत्रिणी मग तसले पण असं वाटस की मन छोटंसं घरशे मी व्हिडिओ टाकू का नाही मग त्याच मैत्रिणीच न करताना मी तसलं जर काही प्रॉब्लेम येत असतील ना तर यूट्यूब चॅनल कसं ओपन करानं कोणतं ॲप यूज करानं कसं काय एडिटिंग वगैरे करायला त्या जर प्रॉब्लेम येत असतील ना तर त्याच यानं मी तुम्हाला समजावण्यासाठी आणि तुम्ही पण यूट्यूब चॅनल सुरू करा 2026 मग तुम्ही पण म्हणजे जसं आपण अभ्यास करतच आणि त्यानंतर परीक्षा पास होतच मग आपण जसं नोकरी लागतच किंवा काय आपला रिझल्ट लागतच ना त्याच प्रकारे आपण म्हणजे 5-6 महिने तरी आपण वर्षभर तरी आपण प्रयत्न करीत देखूया जर होईना सक्सेस तर तुम न करता मन करता सर्वांसच करता ते चांगली गोष्ट आहे. तर त्याच निमित्तानं म्हटलं आपण यूट्यूब चॅनल सुरू करूया आणि ती पण आपण जी बोली भाषा मा आणि जिथलं आहे ना आपलं आपलं जसं आपण नॉर्मल बोलतोस ना आपली भाषा मा तिथलं जिथलं जास्त समजत ना आपल्या मग तिथलं ते हिंदी ना व्हिडिओ मराठी ना व्हिडिओ आहे पटकन लक्षात येत नाही आणि उन्हा तरी मग आपले प्रॉब्लेम काही येत असतात आपले पटकन विचारता येतात नाही आणि जर आपल्याच मैत्रिणीसारखं जर सांगणार आहे एखादं चॅनल असेल ना तर त्यांना मग आपले वाटस की हा आपली मैत्रिणी मग आपल्या विचारायला काही हरकत नाही. आपल्यासारखेच म्हणजे तुम्ही मी जर आपल्यासारखंच आपण राहिनात ना तर काही वाटत नाही मग असं विचारायला सांगाले. तर त्याच निमित्तानं मी आता चॅनल सुरू करेल शे. तर तुम्ही जर सुरू करेल नसेल ना आतापर्यंत तर स्टार्ट करा. काही नाही आपला एक ईमेल आय डी बनवणार असं आपले ईमेल आय डी बनवा त्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल सुरू करा ना. यूट्यूब चॅनल सुरू करताना मग त्यांना म्हणा आपले सुरुवातीलाच नाही पण जर आपण व्हिडिओ टाकायला लागत असणार त्यांना मग आपली माहिती भरणं पडेस आणि आपलं एक म्हणजे आपले जे चॅनलनं नाव देणं शे ना ते नाव आपले देत आहे चॅनलले आणि मग आपण त्यांना मग जर कसा ना व्हिडिओ टाकी आपण डेली ब्लॉगिंगनं व्हिडिओ टाकी नव्हत किंवा आपण जेवण बनवा ना काही आपलं चॅनल आपलं सुरू करणं शे किंवा जर तुम्ही जर शिवणकाम करत असतील ना घर मग तर शिवणकामना व्हिडिओ टाकू शकतस किंवा तुम्हाला मग कोणती पण कला होईल तुमले गाणं चांगलं म्हणता येतं होतील तुमले डान्स चांगला करता येत होईल तुमले काही चांगलं म्हणजे तुमल्या जर गोष्टी पण तुमले जर स्टोरी जर चांगल्या सांगता येते असतील तर ते जर आपलं म्हणजे तुमले जर म्हणजे असं बोलीसनी लिखीसनी असं टाकता येत नाही तर ते पण तुम्ही करू शकतस. आणि जर तुम्हाला असं जर चॅनल ओपन करणं असेल पण जर भीती वाटत असेल ना तर घाबरू नका अजिबात. तुम्हाला जर काही प्रश्न विचारा नव्हते ना तर त्या मला विचारा मी तुमले म्हणजे त्यांना सजेशन दिसू मला जे तिथलं देता येईल तिथलं मला जिथलं माहिती राहणार तिथले मी तुम्हाला ती माहिती दिसू आणि तर चॅनल सुरू करा असं मी भरपूर जणातले सांग म्हणजे मी जेव्हा चॅनल ओपन करा ना तेव्हा मी भरपूर जणातले सांग की तुम्ही पण करा म्हणजे आता ज्या असं गावकडे राहतच ना त्या वावरच मग जातच किंवा वावर मग काही कामातले वगैरे मग त्या बिझी राहतच ठीक आहे पण पैसाच ना अडचणी राहतीस भरपूर असं रोज गय तर पैसा येईन नाहीतर मग नाही गय तर पैसा येणार नाही असं पण राहतं आणि मग त्या लोकच पप्पा नाही ना मोबाईल राहतच बरं का असं नाही की राहतच नाही मोबाईल राहतच त्या लोकांकडे पण मोबाईल राहतच मग त्यासनं पोरं मोबाईलमा गेम खेळतस किंवा मग त्या मोबाईलमा सिरियल देखत बसतस किंवा असं टाइमपास न करता मोबाईल असा यूट्यूब वगैरे देखत बसतस मग तसं न करापेक्षा ना मला ते पण म्हणजे ज्या आपलं गावकडे राहतस ना खेडा मारतस ना त्या ताईच न करता पण मला असं एक सांगणे की तुम्ही तसं जर सिरियल वगैरे देखत बसतस मोबाईलमा किंवा कसा ना पण व्हिडिओ देखत बसतस किंवा दुसरा असा व्हिडिओ देखत बसतस त्यापेक्षा असं पण तुम्ही स्वयंपाक तर करतसच घरमा रोज ना स्वयंपाक तर वसच घरमा आणि चांगला चांगला स्वयंपाक बनवत असं प्रत्येकने वेगवेगळी रेसिपी राहस प्रत्येकनं काढणे म्हणजे तालुक्यानुसार पण भाजीनी टेस्ट बदलत जास पद्धत बदलत जास बोली भाषाने टोन बदलत जास असं राहस मग प्रत्येकनं वेगवेगळं राहस तर मग आपण स्वयंपाक करतात ना स्वयंपाक करताना काय करू फक्त एक छोटंसं ट्रायपॉड लिहिलं छोटंसं 100-150 रुपयानं ट्रायपॉड लिहिलं आणि तसं पण नाही लिहिता येत विना तर एखादा डब्बावर ठिसणी किंवा असं कुठेही
आहे टांगी टुंगी ना आपण व्हिडिओ काढू शकतोच पहिले सुरुवातले. नंतर मग हळूहळू आपलं जसं चॅनल सबस्क्रायबर वाढत गयात किंवा आपले पण असं प्रोत्साहन भेटत गे ना की हा या आपला व्हिडिओ कोणतरी देखील राहणं, आपले कोणतरी लाईक करा ना, आपली पद्धत कोणली तरी आवडली आणि मग त्यानंतर आपण ट्रायपॉड लिहू काय जे पूर्ण काही वस्तू लागतच ना ते लेत चालू. पण सुरुवातले तुम्ही ना असं जेवण जे बनवतस ना तर कोणी तरी सांगितलं मग असं घरमा राहा असं कोणी राहस ना त्यातलं सांगू का कॅमेरा धरा मग मी हा व्हिडिओ टाकस जेवण बनावणं. तुमने जर फेस नाही दाखवणं असे ना तरी पण चालेल. तुम्ही जी जेवण बनवणे पद्धत आहे तुम्ही त्यांना काय टाकी राहणार काय नाही टाकी राहणार कसं बनाई राहणार असं सुरुवातीला तुम्ही टाकायला सुरुवात करा. जेवण बनवणं व्हिडिओ टाकत चला. जर तुम्हाला जे ती म्हणजे तुम्ही पद्धत जर आवडत गे दुसरं असले तर त्या पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतील किंवा तुम्हाला प्रोत्साहन भेटीन आणि त्याच आहे ना मग जर पुढे प्रोग्रेस वेळ तर तुम्ही मग स्वतःना ब्लॉगिंग सुरू कर द्या, स्वतःना व्हिडिओ टाकणं सुरू कर द्या. असं की आम्ही रोज असं करतो तसं करतो, आम्ही वावर माही काम करतो वावर मग ते काम करतच असं जाते. तुम्ही देखील आपलाच खानदेशकडनं म्हणजे कितला शेतकरी लोक असले कितला सबस्क्रायबर वाढी झालेत, फॉलोअर्स वाढ झालेत, फेमस होई झाले. तर त्यानंच करता मी सांगत संकोच करू नका, घाबरू नका की मला येईन का नाही, मला जमीन का नाही. तर व्हिडिओ टाकायला सुरुवात करी द्या. एकदा तुम्ही सुरुवात करा आणि जर सुरुवात करी असेल ना तुम्ही तर मला तसं कमेंट करी सांगतात बरं का मी पण तुमच्यासोबत तुम्ही सुरुवात करी तशी आम्ही पण सुरुवात करेल. तर सुरुवात करा फक्त एक बार जर सुरुवात करी देखील ना तर म्हणजे प्रयत्न करत राहू. प्रयत्न आणि ती यश असंच म्हणतस ना तर आपलं प्रयत्न करत तर आपले प्रयत्न असले यश यशच. आणि आपण देखा हाय वैगे आपल्या गावाकडे राहणारच ना हा तेच ना आपण भरपूर कंटेंट राहणार म्हणजे शेती मग काय काम करणार काय काम नाही करणार किंवा म्हणजे खानदेशकडने म्हणजे गावकडने जेवण बनवणे पद्धत हा कंटेंट राहतच. आणि मग त्यानंतर येस काय तर मुंबई पुणे असं शहरच मग जर ते आपला नवरा काम असले जायला राहतस मग त्याच्यासोबत आपण जातच. मग आपल्या नवऱ्याचं काय म्हणणार की मी कामले जास ना तू नको जाऊ तू घरच थांब, तू कामले जावा नाही आवडणार मला किंवा तू घर सांभाळ असं सांगतस ना. मग तर आपला भरपूर वेळ रास म्हणजे पोरं पण राहतील ना आपला लहान तरी पण आपला वेळ रास भरपूर. आणि आपल्या असं वाटत की म्हणजे एवढं जास्त काय आपण मोठा आपण लखपती करोडपती नाही राहतच की आपल्या नवऱ्याने पेमेंट भरपूर बऱ्यापैकी येस की आपले काहीच पैसाच नाही कमी नाही असं नाही. अडचण सगळ्यातली येस कितली बी 1,00,000 जरी पगार राहिले 2,00,000 जरी पगार राहिले तरी बी तेच ना घर पैसाच नाही अडचणी कवं येतच राहतेस. मग तेव्हा आपल्या असं वाटत की मी पण काही करायला पाहिजे होतं मला हातमध्ये पैसा पाहिजे होता असं वाटस. मग त्याच मैत्रिणीच नाही काय करू ना की आपला पण मोबाईल राहस मोबाईल मग आपलं डेलीनं जे रुटीन राहस ना ते रुटीन देखाडो किंवा त्याचे पण रेसिपीना चॅनल सुरू करू किंवा शिवणकाम वगैरे काही येत असेल प्रत्येककडे काही ना काही कला असतात ती आपली कला देखाडणं करताना. आणि सगळ्यांनी वेगवेगळी कला म्हणजे मी आता ते का ब्लाऊज शिवस तर मला ब्लाऊज शिवायला पद्धत अजून मला शेजारी जरी कोणी राहणार राहिलं ते असते पण ब्लाऊज शिवायला पद्धत वेगळी राहस. म्हणजे असं नाही का तिने टाकात मग मी का टाकू आणि मी टाकी राहणार तिने नाही टाका. तिने पण पद्धत वेगळी राहील मनी पण पद्धत वेगळी राहील. पण ज्याने पद्धत आवडेल तो त्यांना व्हिडिओ देखील किंवा त्यांनाकडून काही शिकीन असं राहस. म्हणून तुम्ही पण रेसिपीना चॅनल शिवणकाम ना काही मेहंदी येत असेल मेहंदी ना पार्लर ना कसं नाही तुम्हाला काही येत असेल ना ते देखाडा. आणि जर तसं काही जर तुम्हाला काम नसेल समजा तर तुम्हाला डेली ब्लॉगिंग देखाडा ना. तुम्हाला पण लहान तुम्हाला पोरं असतील तुम्हाला पोरं असेल तुम्ही काय खावानं बनाय राहणार काय खावाट राहणार तुम्हाला पोरसनं तुम्ही अभ्यास कसा लिहि राहणार काय ह्या सगळ्या गोष्टीसर तुम्ही व्हिडिओ ह्या काढू शकतस. आणि कसं राहस ना आपल्या असं वाटस की नाही बाबा मग आपलं घर साधं छोटंसं घरशे आपलं चाळमधलं छोटंसं घरशे यामधलं आपण व्हिडिओ टाकतो तर लोक आपले हसतील नाही असतंच. कारण की आपला व्हिडिओ देखायला काय मोठाला त्या सेलिब्रिटी राहतच त्या काही येतच नाही. कारण की आपण आपलं यानं व्हिडिओ टाकतो ना तर आपल्यासारखं अजून भरपूर लोक बी राहतच. म्हणजे आधी समजा ना आपण चाळमा राहिलो तर आपल्या आजूबाजूला लोक बी चाळमा राहतच ना. मग त्याच नावाला काही लोक होतील का ज्या त्यासनं त्या पण आपल्यासोबत चाळमा राहत होतील पण त्यासनी काही त्यासनं घरमधलं काही सामान व्यवस्थित ठेल नशी मग त्या आपल्याकडे देखील शिकतस. हिनं देखील घर एवढं छोटंसं शे पण हिने कितला नीटनेटकं ठेलशे किंवा हिनं घर माई वस्तूशी आई वस्तू हिने मस्त लिहायचे मग विचारतास हाई वस्तू तुम्ही कुठून लिहिणी काय लिहिणी हाई असं मस्त ठेलशे मग हाई कसं ठेवले तुम्ही किंवा कसं अरेंज करेल तुम्ही असं विचारतास. मग त्याच आपल्या ह्या चाळ मासे तसे दुसरीकडे बी चाळ होईल तिसरीकडे बी चाळ होईल अशामध्ये चाळमधलं लोक आपले सबस्क्राईब करतील आपले फॉलो करतील आणि आपला व्हिडिओ देखतील ना. तर असं संकोच नाही करा ना की आपलं घर छोटंसं आहे आपलं घर 10x10 न करा आहे ना पण तरी आपण असं संकोच करा ना की मला घर छोटंसं आहे आपल्याला त्यांना मग काय बेटर करता येईल यांना विचार करा ना की आपलं घर छोटंसं 10x10 न तसे पण आपण त्यांना मग काय व्यवस्थित ठेलशे आपलं घर मग काय युनिक शे का आपला मग काय युनिक शे असं आपला मग काय वेगळं शे असं आपण जर धुंडी जर व्हिडिओ काढा ना
तर मग तेच आपल्यामधली युनिक जे काही शे ना ते लोकसले आवडस आणि आपल्यासारख्याच मैत्रिणी राहतेच. असं नाही की आपला व्हिडिओ देखाले काही म्हणजे ॲक्टर्स लोकही राहणार किंवा मोठा काही सेलिब्रिटी लोक आपला व्हिडिओ देखाले राहणार, त्याच्याकडून देखाने अपेक्षा राहत नाही आपली. आपली काय राहस की मनाकडे काही वेगळं शे ना, ते मनाकडनं काही वेगळं मी मन देखाडसू. मग त्या मनासारख्याच मैत्रिणी ज्यासनाकडे त्याचनी पद्धत वेगळी होईल, त्या मन पद्धतनं काही देखतील आणि त्या मन चॅनल सबस्क्राईब करतील. असंच म्हणजे आता ट्रेंड तेच चालू शे की लोक टीव्ही देखतच, पण त्यांना माझं सिरियल देखतात नाही जास्त का पिक्चर देखतात नाही. पहिले कसं आहे सॉरी टीव्हीवर पिक्चर लागे मग त्या पिक्चर देखायला जाईल आणि जी टीव्हीवर पिक्चर लागेल ना तो पिक्चर. आता लोक तसं पिक्चर वगैरे देखणं पसंत करतात नाही. आता काय देखतस व्लॉगिंग देखतस आणि काही पण देखा. ते समजा कोणल्या ते मटननी रेसिपी देख नशे तर लगेच आता मोबाईलमध्ये देखतच, ज्याला येत नाही तर देखतच मोबाईलमध्ये मटन कसं बनावानं, मटन कसं बनवायचं असं जर सर्च करत तर कितीला व्हिडिओ येत असतं ना. मी कितलं ज्याला जी पद्धत आवडेल ती पद्धत देखतच. मग असं आता सध्याला आता काही सुरू शे का साडीचे रंग दाखवा किंवा ही साडी कोणती आहे, ती साडी कोणती आहे, ती हे असं काही काही व्हिडिओ आपण सगळं काही आता मोबाईलवर सर्च करायला लाग जायलेत. मग तीच ट्रेंड चालू आहे. मग आपण मन काळानुसार बदलायला पाहिजे ना. असं नाही की नाही मग आपण कसाला ते काढानं, आपण कसाला व्हिडिओ काढानं, आपले नाही जमणार, ते जमणार नाही हाय तर म्हणूच नाही कधी. हा माले जमीन म्हणून बरोबर नाही. अजून दुसऱ्या पण समोर नाही ज्या शेत त्या मनासारख्या शेत नॉर्मल असं मग त्या जर करणार तर मी का नाही असं म्हणून सुरुवात करी देखा. एक बार सुरुवात करी देखा आणि ते कंटिन्यू ठेवा, म्हणजे सातत्य ठेवा. कोणती पण गोष्टीला ना सातत्य ठेव आणि त्यांना मग आहे ना. मग आपण जर स्वतःला म्हणजे आता समजा एखादा हिरा राहिला ना त्याला जर आपण घसाना मग तो चमक जितला घसा तिथला चमकस असालाच. म्हणून ना आपण स्वतःलाच आपले कितलं असं चमकता येईल याकडे लक्ष देऊ. असं नाही की मी घरमाशे जाऊ दे मला काही इंटरेस्ट नाही, मी नाही करत, मला कामावर आहे, मी आता झोपिलेस, काही भेटत नाही ते ना. मग जिथलं आपलं आयुष्य आपण चमकत ठेवसूत ना तिथलं चमकीना असं रास. तर आधी जर लोखंड जर ठिदीनं ना एक साईडले तर त्याला पूर्णपणे गंज लाग जाईल. तसंच आपलं आपलं आपण राहतच भरपूर हुशार, आपलं कैरी कला रास. पण आपण लग्नानंतर असा विचार करतो जाऊ दे काय करणं आहे, भेटी राहणार ना आपले 2 टाईम जेवण भेटणार ना, कपडा लत्ता घालायला भेटणार ना, काय नाही करणं आपले जाऊ दे असं म्हणतं नाही. मग आपण आपली बुद्धीना काही उपयोगच करतात नाही. मग तेव्हा आपली बुद्धीला गंज लागत चालास. अगं गंज लागा कसं असणार ते खाली दिमाग शैतान का घरमध्ये ना. तसं मग हाई माले असं बोलणी, ती माले तसं बोलणी, मग सासू माले असं बोलणी, मग नणंद मला तसं बोलणी, देराणी बोलणी, जेठाणी बोलणी, या अशा गोष्टी सुरू होत्याच. मग तशा गोष्टी सुरू व्हापेक्षा काय करू ना आपलं दिमाग आहे ना, आपला मग काय गुण शे, आपला मग काय कला शे याकडे लक्ष दिसेल ना, त्याच बेसवर आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करा. तुम्ही ज्या दिन देखशात ना, तुम्ही आज जर कोणता व्हिडिओ बनाय तुमने व्हिडिओ जर ना 4 लोकच नाही देखा ना तरी तुम्ही दुसरा दिन वाटायला लागेल की मला व्हिडिओला आपको 4 जणच देखायला पाहिजे. तुम्ही आपको चांगला बेटर व्हिडिओ टाकशात 8 लोकच देखा का तुम्हाला असं वाटत नाही आपको 16 लोकच देखायला पाहिजे. तुम्ही त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर करायला प्रयत्न करशात आणि ज्या दिवस तुम्ही ते बेटर करांकडे लक्ष द्यावं लागतात ना त्या दिवस तुम्हाला खरंच सक्सेस भेटे जाईल. कोणतीही गोष्टी मग राहो, मी आहे युट्यूबवरच नाही सांगेल ना, कोणत्याही गोष्टीच मग तसंच राहस. तर असंच आहे ना, तुम्ही चॅनल खरंच ओपन करा आणि ओपन जर करायला प्रयत्न करा असेल तर मग काही अडचणी येत असतील ना तर मला विचारा आणि अजिबात संकोच करू नका. तर मी पण आहे ना तुमच्यासारखं छोटंसं घरमा राहा. असं नाही की मी गैर मोठं आहे ना राहिरणू आणि मला हे सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं असं नाही. मला मिस्टर पहिले भरपूर नाही म्हणे नको टाकत जा व्हिडिओ, नको काढत जा व्हिडिओ, असं चालत जायतच ना. पण मी म्हटलं नाही, मग मी मन शिवणकाम ना तो व्हिडिओ टाकत जाऊ, ब्लाऊज वगैरे व्हिडिओ टाकत जाऊ. मग मी आता तसलं नाही, मी त्याच्याकडून परमिशन लिहिलं होती, रिक्वेस्ट करायला होती की मला आता 2026 मी 1 जानेवारीपासून आपल्या खानदेशी मग असं ब्लॉगिंग ना चॅनल सुरू करतो. कारण की मला बोलायला भरपूर आवडस मला स्वभावच बडबड आहे ना, म्हणून मला बोलायला भरपूर आवडस. म्हणून मी सांगितलं तसलं की मी ब्लॉगिंग चॅनल सुरू करतो आणि मी खरंच सुरू करेल आहे. तर मनासोबत तुम्ही पण सुरुवात करा. आता हा व्हिडिओ तुम्ही कुठून देखील राहणार ना ते मला नक्की कमेंट करून सांगजात आणि जर व्हिडिओ आवडणार तर व्हिडिओला लाईक करजात, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण करा. मला तर सर्वात पहिले तेच मत आहे की तुम्ही पण सुरुवात करा. 2025 पर्यंत आतापर्यंत आपण असं विचार करा ना की हा व्हिडिओ काढा ना. कोणीही हसत नाही आपले की आपला व्हिडिओ देखील ना आपण काही वल्गर करा का नाही ना. आपण जे करा ते कामण्या गोष्टी करा, चांगल्या गोष्टी करा, त्यांना अजिबात संकोच करा नाही आणि चांगल्याच गोष्टी करा ना. वल्गर गोष्टी करा नाही, वल्गर गोष्टी करात
चुकीच्या गोष्टी करत त्याला नाव ठेवतील आणि त्याला हसतील लोक. आपण जर चांगल्या गोष्टी करणार आहोत ना तर आपले कोणीही हसणार नाही, कोणीही नाव ठेवणार नाही. आणि ठेवणारातले ठेवू द्या, 4 लोक नाव ठेवतील ना तर 8 लोक चांगलं म्हणतील ना, असं विरास. 4 लोक असं वाईट कमेंट करणार ना, त्या 4 कमेंटकडे लक्ष देऊ नये. त्यांना मग जर 8 कमेंट चांगले येईल ना त्या 8 कमेंटकडे लक्ष देऊ, असं रास. म्हणून संकोच करू नका, घाबरू नका. मी आता मनात ज्या व्हिडिओ देखील राहणार असतील ना ते ना मना गावकडनं लोक असतील, माहेरकडनं लोक असतील किंवा मना घरबांधलं म्हणा वहिनी असतील, म्हणे जाऊ असेल, म्हणे नंदा असतील, कोणी असते ना त्या जरी देखील राहणार असते ना त्यासले पण सांगच मी की तुम्ही व्हिडिओ करायला सुरुवात करा. मी भरपूर दिवसपासून सगळ्यातले सांगे राहणो की तुम्ही पण तुमचं चॅनल सुरू करा, त्यांना मग व्हिडिओ टाका. जर तुम्हाला सक्सेस भेटी ना तर ते तुम्हालाच लाईफ न करता चांगलं व्हायचं. आणि जेवढं आपले कितलं 2-4 पेमेंट जरी उन्हात ना तरी आपलं करता बस राहील. आपला पास जर म्हणजे आपला पण एखाद्या दिवस जर 1000 रुपये जरी आपल्या पॉकेटमध्ये जास्त आहे ना तरी आपले वाटत हा बाबा मला पैसा शेत. मग त्याच पैसा जर आपले म्हणजे भेटी राहणार ना तर सगळा लोक कमाई राहणार युट्यूबवरून. मग आपण काय मागे राहा ना, आपण पण प्रयत्न करते कारण आपण पण शिकेलेत, आपले पण चांगलं बऱ्यापैकी नॉलेज. आणि नाही नशील ना नॉलेज तर त्यांना मग तुम्ही जर युट्यूबवर एखादं पण काही सर्च करशात ना तर त्यांना मला तुम्हाला भेटी जाईल की हा टेक्निकल म्हणजे असं करा ना, तसं करा ना, काय करणं आहे काय नाही करणं हा तुम्हाला विषय त्यांना मग भेटी जाईल. तर तेच आहे ना, आता मी तुम्हाला सांगितलं परत एकदा चॅनल सुरू करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काही कमेंट म्हणजे प्रश्न विचारता असतील तर कमेंट करा. चला तर मग आणि आता पण बडबड भरपूर वेगळी. चला तर बाय बाय.